काही भागामध्ये जे आहे ते. असं शक्यता आहे की काही वेळेला तेवढे टँकर उपलब्ध नाहीत असं दिसतं, पण ते उपलब्ध करून देणं आपला सरकारचं धोरण आतापर्यंतचं राहिलेलं आहे की टँकरची संख्या कमी असावी, परंतु याचा अर्थ हा नाही आहे की लोकांना वंचित ठेवून कुठे टँकरची संख्या जी आहे ती आपण मुद्दाम कमी ठेवावी, आणि सरकारचा तो हेतूही नाही असं मी सांगू शकतो. पीक विम्याची काय परिस्थिती नाही, याच्यामधलं सगळं तुम्हाला आकडेवारीच आम्ही देतो. त्याच्यात सगळे प्रत्येक जिल्ह्याने एक प्रेझेंटेशन त्याला जोडून एक असं आहे की 1 रुपयात पीक विमा योजना आहे तरी मधल्या काळात आपल्याकडे दुष्काळ होता, म्हणजे खंड पडला पाऊस होता. कलेक्टर किंवा विभागीय आयुक्तांनी पैसे द्यावे पीक विम्यांनी असे आदेश दिले, परंतु पीक विमा कंपन्यांनी ते काय मानलं नाही. तर सध्या काय स्थिती आहे की ते पैसे त्यांना मिळाले का नाही मिळाले, किती पैसे मिळाले सुद्धा झाली का नाही जरा मॅडम, मला मावकरी पावसाचे की अनुदान मिळाले नाही शेतकऱ्यांना. हा, म्हणजे जर पूर्ण हंगाम निघून गेला असेल आणि पीक विम्याचे पैसे मिळत नसेल तर 1 रुपयाची योजना आणून फायदा काय झाला? आपण निर्णय घेतला नाही, शासनाने माहीत नाही. पीक विम्याच्या अनुषंगाने मिड सीझन ॲट्रॉसिटीच्या संबंधाने जेवढे पण अपील आपल्याकडे आले होते त्याचा आपण निर्णय घेतला, आणि तो निर्णय हा झालेले नसेल बरोबर आहे आणि शेतकऱ्याला पीक विमा देणं आवश्यक आहे अशा प्रकारे आपण निर्णय केलेला आहे, परंतु त्यावरही त्यांनी अपील केले. पैसे तर मिळत नसेल त्यांचा अधिकार आहे. स्टेट लेवलला सुद्धा जायचं स्टेट लेवलला सुद्धा शेतकऱ्याच्या मदतीच्या दृष्टीनंच निर्णय झालेले आहेत. स्टेट लेवलचे अपील सुद्धा सर्व निकाल निघालेले आहेत, त्याच्यावरती ते अपील. असा काही डेटा मिळेल का की तुम्ही ह्या अमाऊंटला तुम्ही मंजूर केलं होतं, मग त्या अपिलात ह्या अमाऊंटला गेलेले आहे किंवा त्याच्यात नंतर म्हणजे त्यांची रक्कम देणं बाकी आहे, असा पण डेटा नाही आता कोणाकडे. विभागाच्या पातळीवर सुद्धा हा डेटा मिळतो सरकारकडे आहे ना, त्याच्याशिवाय ते बाजूला वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांमध्ये रोष आहे की काय होतंय आमच्या पीक विम्याच्या पैशाचा. विभागाच्या पातळीवर ही आकडेवारी तर असायला हवी ना की किती माणसांनी तुम्हाला नाही आकडेवारी असं कोण म्हणाल? आहे का मग ते आम्ही ते उपलब्ध करून देतो किंवा कोर्टाच्या असे असेल तर राज्य सरकार आम्ही विचारणा केलेली होती, तुम्हाला दिली नाही म्हणजे आम्हाला देणार नाही असं नाही आहे ना. तुम्ही तरी घ्या म्हणजे सरकार म्हणून तुम्ही घेतलं आहे की आमच्याकडे जो बाजूने मराठवाड्यात शेतकऱ्यांची कोंडी होती, दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, पीक विम्याचे पैसे नाही, सततच्या पावसाचे पैसे नाही, किती. आणि आज तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सरकार म्हणून आमची बोलता, तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे. आपण ही बैठक त्याच्यासाठी घेतली ना, दुसऱ्या कोणी बैठक घेतली असेल तर सांगा मला. आमचा हेतू तोच आहे त्याच्यामध्ये, आणि शेतकऱ्यांची कोंडी मुद्दामून कोणी सरकार करते अस्मान सरकार गंभीर दिसत नाही असं वाटायला लागलं. नाही, आता तुमचं सुप्रीम कोर्टासारखा निष्कर्ष असेल तर मी त्याला काही करू शकत नाही. या योजनेचा एवढा गाजावाजा झाला, 1 रुपयात पीक विमा 1 रुपयात पीक विमा झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया मिळेल ना. मगापासून तुम्ही हेच बोलता आहात की मुद्दा असा आहे की कायद्याने आपलं जे आपण योजना करतो त्या योजनेवरती कंपन्या वेळकाढूपणा करण्यासाठी असेल किंवा अन्य काही कारणासाठी असेल कोर्टामध्ये जाणं हा प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्यांनी कोर्टात जाताच कामा नये असं तर आपल्याला करता येत नाही. परंतु यांनी सांगितलं तुम्हाला, आणि आकडेवारी जी आहे की कोणी काय पीक विमा मागितला होता आणि काय झालेलं आहे तो संपूर्ण कायदेशीर कागदपत्रांचा विषय आहे. तो कशा पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून देता येईल त्याच्याबद्दल मी विभागीय आयुक्तांशी बोलते. परंतु मुद्दा त्याच्यात असा आहे की तुम्ही जे म्हणताय की मुद्दामून शेतकऱ्यांची असं भूमिका आहे असं नाही आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्या पिकाला भाव मिळावा किंवा सगळीकडे जिथे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे लोकांना भरपाई मिळावी या दृष्टिकोनातूनच सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु आता बघा, उदाहरण सांगेल मी तुम्हाला, गारपीट होते, तर गारपीट झाल्यावरती प्रत्येक ठिकाणी नुकसान भरपाई मिळू शकत नाही. आपण पुराच्या वेळेला आपण पाहिलं की बऱ्याचशा विम्याच्या कंपन्या ज्या आहेत त्या आयत्या वेळेला नियम बदलतात किंवा 1 दिवस उशीर झाले असेल हे भरायला हप्ता, तरी त्यांना कंपनीचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की विम्याच्या कंपन्या बंदच करायच्या म्हटलं तरी ते उत्तर होऊ शकत नाही, कारण शेवटी काही वेळेला लोकांना काही लाभधारकांना निधी मिळतो पण त्याच्यामध्ये, पण त्याच्यात अडचणी ते खरं आहे. परंतु सरकारचा हेतू जो आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातूनच आता दुष्काळाच्या संदर्भातला हा GR ऑक्टोबर महिन्यामध्येच काढला. परत अवकाळी वृष्टी झाल्यावरती त्याच्यानुसार परत सुधारणा केलेली आहे, आणि याबद्दल सातत्याने सरकार
परिस्थितीचा अंदाज घेत आहे. माझं तर उलट असं म्हणणं आहे की सरकार आणि समाज यांनी एकत्रित या प्रश्नांवर काम करावं. जरी निवडणूक असली तरी सुद्धा या हेतूने आपण हे आवाहन करतोय त्याच्यामध्ये. ज्यांच्यानुसार आपण अनेक योजनांमध्ये काही बदल करतो, योजनात सुधारणा करत असतो, असे पॉलिसी ॲडव्होकसीवरती काम करणारे संशोधक आणि काही संस्था आहेत. आणि तिसरं म्हणजे तळागाळामध्ये सामान्य लोकांच्या बरोबर थेटपणाने कृतीची मदत करणाऱ्या संस्था आहेत. त्या तिसऱ्या घटकातल्या ज्या संस्था आहेत मराठवाडाभर 8 जिल्ह्यांमध्ये, त्यातल्या आणि त्यातल्या नागरिकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं होतं की उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नियुक्त खास करण्यात यावेत की ज्यांच्याशी या संस्था संघटना दर आठवड्यामध्ये संपर्क साधू शकतील. आणि मी विभागीय आयुक्तांची अतिशय आभारी आहे की 17 तारखेपर्यंत प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये 2 अधिकारी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट करणारे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधोरेखित केले जातील किंवा इंडिकेट केले जातील की हे या जिल्ह्यामध्ये या संस्था संघटनांशी नियमितपणे संवाद ठेवतील. तर ते 17 तारखेपर्यंत त्यांच्याकडे नावं ते ठरवणार आहेत आणि 18 तारखेला ते उपलब्ध होतील. आणि तसंच पुढच्या आठवड्यामध्ये रोजगार हमी योजनेतली जी कामं काढली जातात तर त्या कामांच्यामध्ये अधिक ती लोकाभिमुख कामं व्हावी किंवा फक्त एक छोटी छोटी घरगुती कामं शेतकऱ्यांची करण्याबरोबर ज्याच्यात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो अशी मोठी कामं सुद्धा करणं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याच्याबद्दल सुद्धा एक स्वयंसेवी संस्थांची बैठक 18 तारखेला विभागीय आयुक्त स्तरावरती घेतली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये EGSचे जे उपायुक्त आहेत ती बैठक संस्था संघटनांच्या सोबत घेणार आहे. याखेरीज जे मुद्दे दिसले 8 मुद्द्यांवरती राज्य सरकारने GR काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सारा माफी, शिक्षण शुल्कामध्ये सूट, वीज बिलामध्ये माफी, त्याच्यानंतर कर्ज वसुली जी आहे तिला मुदतवाढ देणं किंवा ती थांबवणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना असे विविध मुद्दे होते. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने असं एक परिपत्रक काढलेलं माझ्या निदर्शनास आलं होतं की ज्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच त्यांनी ते परिपत्रक काढलेलं आहे आणि आपले दुष्काळाच्या संदर्भातले GR राज्य शासनाचे निघालेले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या परिपत्रकानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिपत्रक काढलं होतं की सर्व विद्यार्थ्यांनी फी भरावी अन्यथा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. तर त्यावरती मग सभागृहामध्ये यायला जेव्हा अधिवेशन झालं 26 फेब्रुवारी ते 1 मार्च, तर त्यावेळेला ही माहिती ज्यावेळेला समोर आली त्यानंतर मी निर्देश सरकारला दिले होते आणि ते निर्देश ताबडतोबच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर या दोघांनी स्वीकारले की सर्व स्तरावरच्या शाळांमधली शिक्षण शुल्क माफी, परीक्षेची माफी, परीक्षेच्या शुल्क माफी आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाने निरोप देऊन सुद्धा निर्देश देऊन सुद्धा जर का विद्यापीठ असं करत असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई ही आम्ही स्वीकारतो. आता आज विद्यापीठाचे कोणी अधिकारी बोलवले गेले नव्हते तर 18 तारखेपर्यंत त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यावरती योग्य ती कारवाई झाली नसेल तर त्यांना त्याची उत्तर द्यावं लागेल. मी 19 तारखेला मुंबईमध्ये उपसभापती कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने जर का तसंच केलं असेल, अजून त्यांनीसुद्धा फी माफीच्या बद्दल अंमलबजावणी केली की नाही, नांदेड आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तपासून द्यायला सांगितलं आहे. अन्यथा त्यांच्यासुद्धा विचारणा करून मला ते योग्य ते निर्देश द्यावे लागतील आणि त्यांनी मधल्या काळात जर का फी घेतली असेल तर ती विद्यार्थ्यांची फी त्यांना परत करावी लागेल हे मला निदर्शनास आणावं लागेल. त्याखेरीज मजूर उपस्थिती जी आहे, रोजगार हमीवरची कामं जशी जशी गरज आहे त्याप्रमाणे चाललेली आहेत आणि तो तुम्हाला DGIPR-तर्फे आम्ही त्यांचा जो आढाव्याचं प्रेझेंटेशन आहे त्याचे ठळक मुद्दे तुम्हाला पण आम्ही शेअर करायला सांगते. आणि त्याच्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हे बघून जवळजवळ 2,95,730 मजूर आज मराठवाड्यामध्ये कामावर आहेत. पुरुष आणि महिला दोघेही कामं करतायत, गावातली कामं करतायत, अन्यही मोठी कामं करतायत. तर याच्यामध्ये महिला मजुरांची संख्या मोठी आहे आणि आपणच सरकारच एम्प्लॉयर आहोत तर त्या तिथे छोट्या मुलांना सांभाळण्याची व्यवस्था करावी आणि एक दाई ठेवावी अशा प्रकारची सरकारची
तरतूद आहे. तर त्याच्याबद्दलही अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. अर्थात उन्हाचा तडाखा बसू नये अशी त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करायला लागेल. त्याची जवळात जवळ कशी करता येईल ते बघावं आणि पुढच्या 8-10 दिवसानंतर पाहणी करून याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी मुलांना सांभाळण्याच्या संदर्भात, अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याखेरीज एक लक्षणीय काम विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे, सरकारने केलेलं आहे आणि ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा काही ठिकाणी कुटुंबामध्ये सगळेजण समान असतात, परंतु 15 फेब्रुवारी 2024चं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी 15 फेब्रुवारीला एक चांगल्या प्रकारचं GR काढलेलं आहे. त्याची प्रत मी DGIPला तुम्हाला द्यायला सांगते की ज्याच्यानुसार अशा आपत्तीच्या काळामध्ये किंवा काही संकट येतात त्याला आपल्याला चित्र दिसलेलं आहे की घरातल्या वयोवृद्ध लोकांना माणसं गर्दीमध्ये सोडून देतात काही वेळेला, किंवा विस्मरण झालेली लोकं, अपंग झालेली लोकं. तर असे जे ना अन्न-वस्त्र निवारापासून वंचित आहेत किंवा घरामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे जर का त्यांना मदत होत नसेल तर या संदर्भामध्ये त्यामध्ये त्यांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितेचं व मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी कृती आराखडा निर्दिष्ट त्यांनी केलेला आहे विभागीय स्तरावर. आणि काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावरती याची कार्यवाही करून जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती हे सदर उपक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे, अशा प्रकारच्या सूचना मधुकर अर्दडजी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक जसे पुरुष वर्ग असतो, महिलाही असतात, महिलांना सुद्धा बऱ्याच वेळेला घरामध्ये दिसत नाही, तर चष्मा आणून देत नाही कोणी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आजार पण असतात. काही लोक चांगली काळजी घेतात, काही लोक घेत नाही. ह्या सगळ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ती सुद्धा महत्त्वाची आहे. मजुरांच्या उपस्थितीचं मी आपल्याला सांगितलं 2,95,730. पण शेतसारा माफी जी आहे ती सुद्धा रक्कम जी आहे त्याच्यापैकी 26,28,492 पण 22 लाखपर्यंत रक्कम ही आपली त्याच्यामध्ये शेतसारा माफीची रक्कम झालेली आहे. आणि त्या आकडेवारीमध्ये प्रत्येक जिल्हावार तपशील आपल्याकडे सगळा समोर येऊ शकेल. याखेरीज ग्रामीण विकास आणि रोहयो पाणी टंचाईच्या बरोबरीने काही फार मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जातात. त्या ठिकाणी फार मोठे यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण एक मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 हजार उमेदवारी जर आली तर कायद्याच्या भाषेमध्ये हे आपल्याला कशी सोडवतं गाळगड सरपण इथं बसलेले का निवडणूक प्रक्रिया ठप्प होऊ शकते का, याच्यातून काय मार्ग निघू शकतो? मला असं वाटतं की एक ज्याला आपण वस्तुस्थितीला धरून विचार केला पाहिजे. समाजामध्ये काही लोकांचं जर का थोडंसं भावना तीव्र असतील आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म भरले तरी आपले सगळे समाजातले जे मान्यवर लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार जे आहेत ते सगळेजण मिळून त्यांना काही एक विश्वास जर का दिला की ते फॉर्म भरायचे आहेत कशासाठी, म्हणजे निवडून येण्यासाठी भरत आहेत का कशासाठी भरतायत हा प्रश्न आहे. आणि निवडून येण्यासाठी ते भरत असतील तर मग आपण त्यांना थांबवू शकत नाही ना, त्यांचा अधिकार निवडणुकीमध्ये उभं राहणं हा जो आहे तो. परंतु केवळ काही रोष किंवा गैरसमजामुळे त्यांनी फॉर्म भरले असतील तर त्याच्यावरती तिथले उमेदवार योग्य तो मार्ग त्यांना समजावून प्रेमाने सांगतील आणि विड्रॉलच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी आपण याच्यावर चर्चा करू. पाहिजे तर मला फोन घ्या तुम्ही किती फॉर्म भरलेले आहेत ते, आणि मग विड्रॉल नंतर पुढे स्क्रुटिनीमध्ये जे टिकतील अर्ज तेव्हा आपल्याला कळेल खरं ना किती अर्ज आलेले आहेत. तुम्ही म्हणता नाही की रोषापोटी जर भरले असतील तर ते मागेही होणार नाही, तेवढं खरं आहे ते सुद्धा. आणि जर समजा राहिले 5,000 छत्रपती संभाजीनगर लोकसभेत जर 5,000 उमेदवार राहिले शेवटी सगळ्या ह्याच्यानंतर कसं मतदान घेणार? ईव्हीएमला घेऊ शकणार नाही. बॅलेट पेपर छापले तर एक रद्द छापावे लागते. मला असं वाटतं की ज्यांना असं वाईट वाटतंय की ईव्हीएममुळे निकाल वेगळे येत आहेत अशा काही लोकांनी त्यांना प्रेमाने असं सांगितलंय का काय बॅलेट पेपरने होण्यासाठी हे आपण बघू. मुंबई महापालिकेत सुद्धा असेच लोकांनी जास्त फॉर्म भरल्यावरती बॅलेट पेपरवरतीच होणार मतदान. पण मला खात्री आहे की बॅलेट पेपरने हो का ईव्हीएमने हो, जनता जनादेश त्यांच्या मनात असते तोच देत असते, काहीच त्याच्यात फरक नाही. जनता फार शहाणी आहे. महायुतीचं तुमच्यापर्यंत काय फॉर्म्युला? माझ्यापर्यंत फक्त निर्णय द्यायची वेळ ते तेवढे पोचतात, त्याच्या पलीकडे काही विचारत नाही आणि सांगत पण नाही. पण सध्या असलेल्या खासदारांपेक्षा कमी जागा हे करणं
त्यासाठी तुम्ही सांगितलं ते खरी गोष्ट आहे. मराठवाडा आता ग्लोबलमध्ये आला असेल, पण मराठवाड्याच्या आधीपासून दुष्काळग्रस्त आहे, अवसरग्रस्त आहे. कायमस्वरूपी तोडगा काय होताना दिसत नाही. आता आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय घालून की बाबा आम्ही हातबल आहोत असं म्हणणं मला वाटतं थोडंसं हे होईल राजकारण्यांना. याच्यामध्ये वॉटर ग्रीडचं काय झालं याच्यावर कोण बोलत नाही. नदी जोड प्रकल्पाचं काय झालं त्याच्यावर कोणी बोलत नाही. हा माझा महत्वाचा मुद्दा वॉटर होता. ग्रीडच्या कामावरती माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांची मध्यंतरी मी मराठवाड्यामधली सगळं विस्तृत असं विश्लेषण ऐकलं की त्या कामाला चालना मिळालेली आहे. कुठलंही काम निधी वाचून अडलेलं नाही. त्या कामांची पूर्तता होईल. जी कामं पूर्ण होत आहेत त्याची उद्घाटनं होत आहेत. काही कामं जी आहेत ती पुढच्या काळामध्ये होतील. त्यामुळे वॉटर ग्रीडचं काम काय ते थांबवलंय किंवा ठप्प झालेलं असं काहीच नाही आहे. त्यामुळे उलट लॉंग टर्म आपण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठीच प्रयत्न चाललेला आहे. हा एक प्रश्न होता. केंद्र सरकारला आपण या दुष्काळ पाहणीनंतर म्हणजे केंद्राच्या आपत्कालीन पाहणी केल्यानंतर 2,000 कोटी रुपयांची मागणी केलेली होती. आता ही मागणी आचारसंहितेच्या पूर्वी होण्याची तर शक्यता दिसत नाही. ते अडकतील का पैसे आता? तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे. तुम्ही खूप अभ्यासू हा पत्रकार, मला खात्री आहे. पण थोडा अजून माहिती मी देऊ इच्छिते की फार पूर्वीचा नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे की अशी जी दुष्काळ किंवा विकास कामांच्यासाठीचा जो निधी असतो किंवा आपत्तीच्या संदर्भातला निधी जो असतो त्याला आचारसंहिता लागू नाही. आचारसंहिता लागू नाही आहे त्याला. नाही, मुद्दा असा की ते पैसे कशा पद्धतीने मिळतील आणि त्यानुसार फक्त त्याचं वाटप राजकीय लोकांकडून होत नाही एवढंच. पण ते निधी प्रोसेसमध्ये जो आहे तो लोकांना मिळणार. ताई, यंत्रज्ञ राजेंद्र सिंह यांनी का अहवाल दिलेला आहे नदीच्या संदर्भात 109 नद्यांचा. तिथं जे काही महापुराला जे काही कारणीभूत ठरते, नदीच्या अरुंद नदी आहे, गाळ साचलेले आहे, जलस्रोताचा आपण आता बोलला तर आपल्या भरपूर नद्या आहेत छत्रपती संभाजीच्या किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या. त्या अहवालाचा काही विचार करेल का सरकार आणि त्यानुसार उपाययोजना करतील का? त्यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे, अहवाल सादर केलेला आहे शासनाने. राजेंद्र सिंहांची माझी चांगली ओळख आहे. मी त्यांचंही वाचन करत असते. माझ्या माहितीप्रमाणे आणि मी ती ऑथेंटिक माहिती आहे, महाराष्ट्रामधल्या धरणांची जी परिस्थिती झालेली आहे गाळामुळे किंवा त्याच्या बांधणीमुळे, तर काय स्वरूपाचे धोके आहेत त्याच्यावरती वर्ल्ड बँकेने एक 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाला निधी दिलेला होता आणि त्याच्यानुसार तो अहवाल पण आलेला आहे त्यांच्याकडे. आणि त्या अहवालावरती डिपार्टमेंट ॲक्शन टेकन करत आहे की काय आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि आपण एक साधारणपणे फेब्रुवारी 2024ला त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट देऊन या सगळ्या धोरणांच्या संदर्भातली परिस्थिती आणि वस्तुस्थिती त्यांच्या अहवालानुसार उपाययोजनेबद्दल सुद्धा सरकारने पावलं उचलत आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न नाही आहे. दुसरं एक होतं की पर्यावरणवादियांचा विरोध जो आहे तो एकदम योग्य आहे. परंतु पर्यावरणाचा विचार करायला लागला तर असे दिवसा लाईट पण आपल्याला लावता येणार नाहीत. त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये AC पण चालू शकत नाहीत. इंधनाचा गैरवापर एवढा होतोय शहरांमध्ये. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चालत किंवा सायकलवरती किंवा अशा पद्धतीची जीवनशैली स्वीकारावी लागेल की आपण अमुक एक पर्याय आता स्वीकारलेले आहेत लोकांचे. पण म्हणून मेट्रो असतील किंवा बाकीचे इंधनाच्या मध्ये जे मार्ग काढले जात आहेत तर त्या संदर्भामध्ये छोटे प्रयोग नेहमी यशस्वी होतात, गाव पातळीवरचे किंवा चिप्को आंदोलन उदाहरणार्थ. पण शेवटी मोठ्या प्रकल्पांच्या इथे काही प्रमाणात या गोष्टींचा पुनर्विचार करावा लागतो. परंतु जी आता नवीन रस्त्यांची बांधणी चालली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल कोस्टल रोडला की पक्ष्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी उपाययोजना केलेली आहे. त्यामुळे राजेंद्र सिंहसारख्या जे पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात काय उपयोग करता येईल का ते बघू आपण. परंतु आमचे सगळे मित्रमैत्रिणी हे संपूर्णपणे कुठलंही सरकार असलं तरी त्यांचा विरोधी पक्ष कायम असतो आणि स्वाभाविक आहे त्यांची ती राजकीय भूमिका आहे जरी सामाजिक वाटली तरी सुद्धा. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जेवढा करून घेता येईल तेवढा आम्ही जरूर प्रयत्न करू. परंतु त्यांचं समाधान होणं हे फार अवघड आहे. कारण मेधा पाटकर माझी मैत्रीण आहे, तिचं समाधान कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे शेवटी असं होतं की आपल्याला एका मर्यादेमध्ये त्यांचे धोरणात्मक विचार स्वीकारावे लागतात ही वस्तुस्थिती. दुसरा प्रश्न असा होता ताई, 2000 आम्ही दुष्काळाच्या बातम्या करतो, तुम्ही दौरे करता, तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता. ह्या गोष्टी रुटीन झालेल्या आहेत आणि दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागता. सरकारने आता वॉटर ग्रीडचा विषय हाती घेतला होता, त्याचं काय झालं माहीत नाही. दुसरं कोकणात वाहून जाणारा पाण्याचा विषय अनेकदा सगळ्या नेत्यांनी तोंड फाटेपर्यंत घोषणा केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यामध्ये काय अपडेट आहे? आदर सर असतील किंवा तुम्ही, याच्यामध्ये काय अपडेट आहे? ठीक आहे, दुष्काळ येत राहील, आम्ही प्रश्न विचारत राहू, तुम्ही उत्तर देत राहणार,
तर याच्यावर कायमस्वरूपी तोडगा करण्याच्या जे काही घोषणा झालेल्या आहेत, जे काही निधी झालेले आहेत, सर्वे झालेले आहेत, त्याचं पुढे काही चाललंय का? पुढच्या दुष्काळासाठी आम्ही प्रश्न तयार ठेवायचे? हे मुळात मुद्दा असा आहे की ग्लोबल वॉर्मिंगमधून तुम्ही आम्ही जगातलं कोणी सुटू शकत नाही आहे आणि सगळीकडे आकडेवारी जी येते त्याच्यामध्ये गारपीट, अतिवृष्टी, भूकंप, वादळं, महापूर हे सर्व जगामध्ये संख्या वाढली हे आपल्याला दिसतंय. आपण जर का असं म्हणायला लागलो की फक्त मराठवाडा म्हणून किंवा फक्त पश्चिम महाराष्ट्र म्हणून फक्त कोकण म्हणून ते येत आहे, तर मला असं वाटतं आपण शास्त्रशुद्ध माहितीकडून पाठ फिरवल्यासारखं होतं आहे. तुम्ही COP28, COP29 ह्या सगळ्या बघतात आकडेवारी आणि त्याच्यात दिसतंय की अतिवृष्टी किंवा गारपीट हे सगळीकडे वाढलेलं आहे प्रमाण जे आहे ते, कारण तापमान बदल झालेला आहे. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की अशा ज्याला घटना होतात अतिवृष्टी किंवा हे, तर दरडग्रस्त जो महाराष्ट्राचा भाग आहे त्याच्यासाठी म्हणून एक भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणारा अहवाल 2020च्या दरम्यान केलेला होता. तो सरकारकडे जमा झालेला आहे आणि त्याच्यानुसार सातारा, रायगड या जिल्ह्यांच्या मध्ये जिथे दरड कोसळण्याचं प्रमाण आहे, तर त्या झोनच्या मधल्या लोकांना काय पद्धतीने पुनर्वसन करावं याबद्दल सरकारने उपाययोजना करून सुद्धा आपल्याला माहिती आहे की इर्शाळवाडीला सगळी दरड कोसळली. मी स्वतः या दरडग्रस्तांशी अनेक ठिकाणी बोललेली आहे आणि तिथे त्यांची तयारी असते की आम्हाला आमचं गाव सोडायचं नाही आणि गाव सोडायचं नाही, आम्हाला आहे तिथेच राहायचं आहे. जेव्हा काही संकट येईल त्यावेळेला आम्ही जाऊ आणि परत तिथे येऊन राहू. मग याच्यामध्ये रायगड आणि पुण्यामधले दरडग्रस्तांचं याच परिस्थिती आहे आणि त्यामुळे जोपर्यंत ही परिस्थिती पूर्णतः पालटत नाही आहे किंवा आपण या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या बद्दल, शेती विकासाच्या बद्दल सगळी मानवी प्रयत्नातून उत्तरं प्रत्येक गोष्टीला नसतील असं नाही आहे, परंतु आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये किंवा अनेक ठिकाणी सुद्धा साध्या आपल्या नद्यांच्या मध्ये आणखीन कालव्यांच्या मध्ये आणि पाण्याच्या वाहिन्यांमध्ये लोक खुर्च्या, टेबलं, गाद्या, सतरंजा या सगळ्या टाकत आहेत. मला लोकांना दोष द्यायचा नाही आहे, पण मुळामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे जागृती समाजात आणि राजकारणात पाहिजे किंवा ग्लोबल वॉर्मिंगबद्दलचा आराखडा त्याच्यामध्ये लक्ष घालणं सरकार काम केलेलं आहे भरपूर या विषयात. शेवटी असं असतं की त्या असं एकदा तुम्ही गृहीत धरता, ते सगळ्या बातम्या आहेत आपल्या ज्या आहेत त्या. त्यामुळे राजकारणामध्ये असं आहे की अंदाज नुसता मांडण्यापेक्षा प्रत्यक्षात ती घटना घडल्यानंतर बोलणं आणि जी कल्पना त्याच्यात 12-9 जागा आहेत शिवसेनेला. मुळात काही घटना अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की 10 वर्षापूर्वी म्हटलं असतं अशा घटना घडतील तर तुम्ही आम्ही विश्वास ठेवला असता का? नसता ठेवला. सध्याची वस्तुस्थिती नसता ठेवला. अशा भूतोल भविष्यात घटना घडत असतात. लोकसभेला जर जागा कमी देत आहेत, पुन्हा विधानसभेला जर पुन्हा शिवसेना जागा कमी दिल्या तर कसं? तुम्ही जाताल ठाकरे गटाचा सोडून तिकडे याचा विश्वास बसवायला आम्हाला बराच. तुमची सदिच्छा आणि तुम्हाला काळजी वाटते आमची मी समजू शकते, पण एवढी काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभामध्ये अनपेक्षित उमेदवारी असं म्हटलं होतं. अजून पुढे निर्णय काय नाही अपेक्षित अमित शहाने सांगितलं की कमळ ह्या सगळ्या बातम्यांना कधी आपण मूळ स्वरूप देऊ शकतो ज्या वेळेला ते डिक्लेअर होईल आणि उमेदवार ते फॉर्म भरतील त्याच्यानंतर. तोपर्यंत आपण बघतो ना, मी मध्येही बोलले होते की AB फॉर्म दिलेला सुद्धा दुसरा माणूस वापरून टाकतो असं सुद्धा होतं. त्याच्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही पक्षांनी आपल्या जागा जाहीर केल्या, फक्त महाराष्ट्राचे काय जाहीर होत? पण ते होतील ना वेळेवरती. अजून खूप वेळ, अजून आचारसंहिता सुद्धा डिक्लेअर झाली नाहीये. 2 दिवसात आचारसंहिता लागणार, उद्याचा दिवसच मध्ये आहे. अनपेक्षित उमेदवारावर ठाम आहात का तुम्ही? नाही, मी त्याच्या वेळेच्या परिस्थितीनुसार मी बोलत असते. त्यामुळे अनपेक्षित सगळंच अनपेक्षित असू शकतो. अपेक्षित असेल की आम्ही नियोजन करत असतो. थँक्यू. आत्महत्येची तयारी करायचा असा त्यांचा अहवाल होता. गेल्या वर्षभरामध्ये 1088 आत्महत्या झाल्या आणि चालू या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 146 विभागात आत्महत्या झालेल्या आहेत. बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या आहेत. दर दिवशी 2 शेतकरी आत्महत्या करत आहेत. याच्यावर काय उपाय आहे? कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे तुमच्याकडे? या आत्महत्या थांबवायच्या कशा? याच्यावरती उभारी नावाचं काय होतं माहिती आहे का? आत्महत्या थांबत नाही आहेत हे खरं आहे, परंतु सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये उभारी नावाचा प्रकल्प घेतलेला आहे हाती, की त्याच्यामध्ये ते ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी बोलणं, ज्यांच्या कुटुंबात आत्महत्या व्हायची शक्यता वाटते की त्या प्रत्येक ठिकाणी त्याची एक ओळख करून देऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणं,
हे विभागीय आयुक्त स्तरावरती खूप चांगलं काम प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे केंद्रेकरांनी दिलेल्या अहवालावर काम नाही, केलं. हा, केंद्रीय ताई, तो स्वतः जो अहवाल आहे, आयुक्त असताना सुद्धा आत्महत्या झाल्या ना. अहवालाचं त्याच्यामुळे- काय झालं? अहवालाचं काय झालं ते तो शेल्फ केलाय की त्याचा अभ्यास सुरू आहे? नाही का, असे खूप समथिंग अहवाल असतात समथिंग की शुड. ज्या अहवालाचा कृषी मंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतला मराठवाड्याला जातो. धरून ज्या वेळेला जूनमध्ये अधिवेशन होईल त्यावेळेला कोणी आमदारांनी याच्यावर प्रश्न विचारला तर मी जरूर त्याच्यावर सरकारला उत्तर देण्यासाठी सांगेन किंवा मी माझ्या बैठकीत पण विचारेन त्या अहवालावर काय झालं. पण त्या अहवालाचा तो अमुक अहवाल सरकारने स्वीकारलाच पाहिजे नाही. असं आपण म्हणू शकत नाही, परंतु त्यातले योग्य असतील ते नक्की विचार विनिमय करून आपण अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करू. रिव्ह्यू नंतर मराठवाडा अतिशय गंभीर वळणावर आहे असं वाटतंय का? त्याच्यानंतर तुमच्या रिव्ह्यू नंतर नाही, मला असं वाटतंय की शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज फेड करतात शेतकरी त्यांना 50,000 रुपये देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं होतं. 2026 आला अद्याप जवळपास मला वाटतं 46% शेतकऱ्यांना अद्याप त्याचे लाभ मिळालेले नाही. याच्यावरती अनेक राजकीय नेत्यांनी आमच्या उत्तरं दिलेली आहेत, चर्चा झालेली आहे. त्यामुळे मी काल तुम्ही सर्व जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारायचे ते मला विचारणार असाल तर मी उत्तर देऊ शकते, परंतु मला असं वाटतं तुम्हाला उत्तरं माहिती आहे. सभागृह हा एक लोकशाहीचा खांब आहे, जसं माध्यम आहे तसं. त्याच्या पलीकडे सर्व पक्षांचे आणि सर्व विविध मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांचे मी काय प्रवक्ता नाही, त्यामुळे त्याच्यावरती प्रवक्ताचं मागणी आहे. हा सरकारकडे हा प्रश्न गेला पाहिजे की 46% सरकारकडे गेले शेतकरी नाही ना. त्यांनी ते सांगितलं किती ठिकाणी त्याची उत्तरं आलेली आहेत नाही, पण की ते शेअर शेतकरी- हप्ते जे ठरवायचे असतात त्याच्यात काही लोकांनी शेवटपर्यंत हप्ते दिलेत पण एक हप्ता त्यांनी दिलेला नाही, तर ते नियमात त्यामुळे बसत नाही. तरी बँकांच्या बरोबर मध्यंतरी बैठक घेऊन स्वामींनीच मला सांगितलं होतं की सगळ्या बँकांबरोबर बैठक घेऊन त्याच्यात कशा पद्धतीने आम्ही संभाजीनगर जिल्ह्यात काम करता येईल, अधिकारी सहानुभूतीपूर्ण भूमिका कशी शेतकऱ्यांबद्दल ठेवता येईल त्या दृष्टीने सरकार सुद्धा प्रयत्न करते, असं नाही करत. ताई, केंद्रेकरांनी एक सर्वे केला होता मराठवाड्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना. महिला असेल मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना वेतन मिळालं नाही 3 महिन्यांपासून. तब्बल त्या ठिकाणी 450 कोटी रुपये थकीत आहेत आणि 8.5 लाख जे कामगार आहेत त्यांना ते मिळाले ते कामावर जाणार नाही ही सांभाळण्यासाठी रोजगार आम्ही कुठे थकीत राज्यात ज्या आता आम्ही संस्थांनाही सांगतो लोकांनाही सांगतो की थकीत वेतन कुठे असेल तर त्यांनी आमच्या निदर्शनाला आणावं. ताबडतोब ते पैसे तर उपलब्ध आहेत सरकारकडे, केंद्राकडूनच येत नाही. केंद्राकडून आलेले तरी केंद्राने नाही दिले आपल्या तरी आपण आहोत ना राज्यामध्ये सक्षम. मजुरांचे पैसे वेळेवरती मिळालेच पाहिजे आणि मिळतच ना. केंद्राकडून आलेले म्हणून राज्यात 2 योजना आहेत ना, एक राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, एक आपली राज्याची महाराष्ट्र रोजगार हमी योजना आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते थकीत असतील तरी मजुरांचे पैसे नियमित मिळत आहेत. इनफॅक्ट कुठे असं असेल उदाहरण एखाद्या तालुक्यामध्ये तुम्हाला तिथे रमेश मिसे बसलेले आहेत, बाकीचे कार्यकर्ते आहेत की मजुरांचे नसतील मिळाले तर पैसे ते आमच्या जवळ 200 संस्था त्यांच्यावर सहभागी आहेत महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये. पुढे एवढं ते केजला दुष्काळ निवारण मंच म्हणून त्यांनी स्थापन केलेलं आहे, तर त्यानुसार जिथे आमच्याकडे तक्रारी येतात ते आम्ही स्वतः फॉलो करतो. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो लोकसभेचा म्हणजे हिंगोली दोन्हीमध्ये परिस्थिती थोडीशी ठीक आहे, म्हणजे तिथे पाण्याचा पिण्याचा प्रश्न नाही आहे, पण बाकीच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारचं या सगळ्या अहवालावरती लक्ष वेधणं आणि पाठपुरावा करणं हा माझ्या भेटीचा सुद्धा हेतूच आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाविषयी काही प्रशासनाने नियोजन केलंय? ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर होऊ शकतो. नाही, चाऱ्याचा प्रश्न आता तर त्यांनी सोडवलाय. त्यांनी सांगितलं की चारा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि तिथे पिण्याचं पाणी अजून चारा छावण्या वगैरेंची काही वेळ आली असं दिसत नाही आहे. लोकांना पण आवडत नाही चारा छावण्या करायच्या, म्हणजे सगळं तिथे लोक व्यवस्था बघण्यासाठी म्हणून ठेवायला लागतात. मी अनेक चारा छावण्यांना भेटी दिलेल्या आहेत, त्यातही बरेच प्रश्न दिसतात. परंतु आता अलर्ट राहून दक्ष राहून त्याच्यासाठी अंमलबजावणी करावी अशी नक्की परिस्थिती आहे. आणि किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी मी ही थोडी तातडीने बैठक घेतलेली आहे. पण मला खात्री आहे की प्रशासन आहे, निवडणूक यंत्रणा जरी चालू असतील तरी सुद्धा प्रशासन आणि बाकीचे आपले लोकप्रतिनिधी या मुद्द्यांकडे त्यांना लक्ष द्यावंच लागेल असं मला वाटतं. ताई, तुम्ही सांगितलं की रोहयोमध्ये काम करणाऱ्या आईवडिलांची म्हणून की वेगवेगळ्या प्रकारनी दबाव की तुम्ही बाहेर कशा पडता आम्ही बघतो, असं जर का कोण समाजकंटक करत असतील प्रयत्न, माझ्याकडे तशा तक्रारी आलेल्या आहेत, तर त्याच्यावरती मी सांगितलेलं आहे की शिवदुर्गा महिला पथक ठिकठिकाणी जाऊन अशा समाजकंटकांच्या विरोधात आमची मोहीम असेल.
या तक्रारी कुठून आलेल्या आहेत त्या संभाजीनगरच्या स्पेसिफिक संभाजीनगर शहरात त्याच्यामुळे त्याची मी प्रेस नोट देते सांगितलं